गोदापट्ट्यातली 123 गावाची प्रमुख बांधवाची तुम्ही सगळेजण आपले नाव मराठा समाजाच्या वेळोवेळी आपल्याला आपण वेळोवेळी जो कार्यक्रम आहे म्हणून आपण गोदापट्ट्याच्या बांधवांनी या राज्याच्या समाजासाठी 29 ऑगस्ट 2003 रोजी लढाई उभारली. ज्यावेळेस आपण हा संघर्ष सुरू केला त्यावेळेस आपल्याला आणि आपल्या राज्यातल्या बांधवांना वाटत सुद्धा नव्हतं की ही लढाई मराठ्यांना न्याय होती. 29 ऑगस्ट 2023 चा ही लढाई सुरू झाली आणि बघता बघता राज्य आणि राज्याच्या बाहेर देशभर ही गोदापट्ट्या गोरगरिबांसाठी खरं सांगतो गोदापट्ट्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या गोदापट्ट्यानं या राज्यासाठी जिजायचं ठरवलं. तुम्ही ही साधी सोपी गोष्ट समजू नका. बैठक बोलवली, सभा बोलवली, बोलवलं जायचं याला एवढाच अर्थ नाही. राज्य आनंदी करण्याचं काम तुम्ही केलं. राज्याला ऊर्जा देण्याचं काम गोदापट्ट्याने. या राज्याला कधीच वाटत नव्हतं की आरक्षण किंवा मराठा महाही होईल असं वाटत नसताना गोदापट्ट्यानं प्रत्येक ताटे उठून एवढा मोठा उठाव केला की सगळ्यांचे डोळे काढायची वेळ आली. हे सत्य राज्याला आणि देशाला मान्य आहे. तुम्हाला मला एखाद्या वेळेस वाटत असत कारण जवळचा कधीच दिसत नसतं काय झालं, परंतु लांबचा दिसत असतं काय घडलंय आणि काय झालंय. तुम्हाला या महत्वाच्या बैठकीसाठी यासाठी मोठा म्हणून बोलवलं. गोदापट्ट्यातल्या प्रमुख व्यक्तींना हाक मारली गेली. 25 तारखेला आपल्याला बैठक घ्यायची आहे, तुम्ही आला. त्याचा मूळ कारण गोदापट्ट्याच्या खांद्यावरती आणखी सुद्धा जबाबदारी ही संपलेली नाही आणि आपण 100% समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबायचं नाही. गोदापट्ट्यातल्या सगळ्या बांधवांना पुढचं बोलण्याच्या अगोदर सांगतो, पूर्ण लढाई जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. या मतावरती हात उंच करून सांगा तुम्ही योग्य आहे का? तुमच्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद. मी एवढं तळतळीत आणि तळमळीत त्यासाठी सांगतो. नसताना आंदोलन होतंय, मराठा समाज एकत्र आलाय, 3 कोटी मराठा आरक्षण मिळालंय, 10% सुद्धा मिळालंय, मग मराठा सुखी झाला असं म्हणून मी थांबलो नाही. मी तुम्हाला 2 वर्ष झालं झोपू देत आणि मी पण झोपत हे रिअल. तुम्हाला एखादेच वाटत असणार तर मिळालंय थोडं राहिले ते पण घेऊ, तरी पण मी तुम्हाला झोपू देत नाही. सगळा समाज बरबाद. आता हे शस्त्र आपण उचललंय तर आता विजय मिळेपर्यंत खाली टेकवायचा, काही पण होत. म्हणून ही पहिली राज्यातली आपली गोदापट्ट्यातली बैठक
सुरू करतोय, राज्यात मला जाणं होणार नाहीये. जसं नारायणगडाचं दसरा मेळावा घ्यायचा आपण ठरवलं आणि माझी तब्येत साथ देत नसल्यामुळं मला बैठकाला जाता नाही आलं. सगळी जबाबदारी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराच्या खांद्यावरती होती की नारायणगडचा दसरा मेळावा यशस्वी झाला पाहिजे. ही जबाबदारी महाराष्ट्रातल्या पोरांच्या खांद्यावर आहे. महाराष्ट्रातल्या पोरांनी ती जबाबदारी ताकदीनं त्यांच्या खांद्यावरती पेलवली आणि यशस्वी कार्यक्रम नारायणगडचा करून टाकला. तसंच या उपोषणामुळं मला आणखी चालता उठता बसता येत नाही. म्हणून या माझ्या मायबाप गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी तुम्हाला माझे हात जोडून विनंती, 29 ऑगस्टचे जे आपल्याला मुंबईला जायचं आपण ठरवलंय ती सगळी महाराष्ट्रातल्या पोरांच्या आणि समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी तयारी करायची. मला बैठकाला येता येणार नाहीये, शहराचा त्रास असल्यामुळे मला जाता येत नाही. पण या गरिबांच्या लेकरांच्या अश्रू तुम्ही ध्यानात असू द्या. सगळेजण तुमच्या जीवावरती आशा लावून समाज बसलाय. तुम्हाला आवाज स्पष्ट येतो ना? समाज गोरगरिबांच्या लेकरं, गोरगरिबांच्या लेकीबाई तुमच्याकडे डोळे लावून आशानं बसत आहे. घराघरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या मराठा समाजाला आरक्षण हे समाज मिळवून देतो. कोणीही काटकसर करू नका. 29 ऑगस्टची इतकी प्रचंड मोठी तयारी करा की पहिल्यापेक्षा 10 पट मराठी मुंबईत बसले पाहिजे. पहिल्यापेक्षा गावागावात लोकांना खरं बोला. सगळ्यात पहिला मुद्दा सांगतो, कारण तुमच्याशी लय बोलणारे मी आज. तुमच्याशी मन मोकळ्या मनानं आणि खूप काही बोलणारे. म्हणून तुम्हाला गोदापट्ट्यातल्या 123 गावाच्या प्रमुख बांधवाला बोलवतो. आज 1-2 घंटे काम नाही ना काय नाही ना काय नाही. कोणाला काम असलं तरी हलायचं नाही आणि नसलं तरी पण जायचं. आज मला तुमच्याशी मन मोकळेपणानं बोलायचं. जसं की मी या समाजाच्या लेकराचं दुःख वाटून घेतलं तसं आता जबाबदारी तुमच्यावर सुद्धा आहे. म्हणून तुमच्याशी खूप काही मला बोलायचं आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, या समाजाला खरं बोला. मुंबईला जायचे 3 पर्याय ठेवा. पहिला पर्याय 29 ऑगस्ट 2025 ज्यांना मुंबईला यायचंय त्यांनी 10, 15, 20 दिवसाच्या तयारीनं यायचं. समाजाशी खरं बोला आणि समाजाला खरा पर्याय सांगा. ज्यांना मुंबईला तिथंच माझ्या बरोबर राहण्यासाठी येणार आहे त्यांनी 15, 20 किंवा 10, 15 दिवसाच्या तयारीने यायचंय. पर्याय समाजाला पुन्हा करून द्या आणि खरं बोला. एकाही राज्यातलं घर सुटलं नाही पाहिजे की त्यांना सांगितलं नाही. जवळ आल्यावर तयारी करू हे बोलायचं बंद करा. ही शब्द का वापरतो तर मी हे सांगायचं झाल्यावर तुम्हाला सांगणार आहे. मी असं का म्हणतो, आतापासून तयारी करा. तुम्ही म्हणता जवळ आल्यावर 1 महिना 1 ऑगस्ट पासून सुरू केलं तरी पण कव्हर होतंय. माझं म्हणणं आहे तुम्ही उद्या किंवा आज संध्याकाळपासून तयारी सुरू करायची. इकडे उभं राहिले सुद्धा ऐका तुम्ही, बरोबर तुमच्यात करू नका. काय निवेदन चाललं हे कळणार नाही. समाजाची फसवणूक करायची नाही. इकडे एकमेकांना बोलू नका. आपल्याला काय निवेदन करायचंय, कारण तुम्ही सुद्धा मराठा सेवक आहेत, तुम्ही सुद्धा गोदापट्ट्यातले प्रमुख आहेत. इथं प्रमुखाची बैठक सुरू आहे. समाजाशी आपल्याला खरं बोलायचंय. समाजाला सांगायचंय की ज्यांना यायचंय त्यांनी 15 ते 20 दिवसाच्या तयारीनं मुंबईत यायचं. दुसरा पर्याय, गेल्या वेळेस आपण तयारी केली, आपण मुंबईला गेलो, पण जे आपल्याला वाट लावायला आले होते ते इथूनच माघारी घरी गेले. यावेळेस तसं करायचं नाही. आपण शेतकऱ्यांच्या पोर आहे, आपल्याला काम प्रचंड आहे. शेती बुडून आपल्याला कुठलंही काम करायचं नाही, नसतं आपल्या समाजाचं वळवळ होईल. काम बुडता कामा नाही.
आणि आरक्षण तर आलं पाहिजे. दुहेरी कसोटी मराठीची यावेळेस. शेतीतलं काम बुडालं नाही पाहिजे, आपलं वाटोळं पण नाही झालं पाहिजे ना आरक्षण तर मिळालं पाहिजे, अशी दुहेरी कसोटी आता. मग यातून मार्ग काय काढायचा तर दुसरा पर्याय, ज्यांना यायचं नाही शेतात काम करायचं त्यांनी काय करायचं, आता ते तर आपल्यासोबत येणार नाहीये, मग त्यांच्यासाठी पर्याय. पहिला पर्याय लक्षात आला ना, ज्यांना मुंबईला यायचं त्यांनी 10-15 दिवसाच्या तयारीत चालायचं आहे. मुसळधार पाऊस असणारे सगळे पालं फिलं सगळं घ्यायचे. मुसळधार असला तरी 29 ऑगस्टला मुंबईला आपण जाणार आहे, त्याच्यासाठी आपले पालं तिथं झोपायची व्यवस्था किंवा आपण आपल्या गाड्यातच तयारी करा. कारण यावेळेस ट्रका सुद्धा मोकळ्या, ऊस तोडायला लोक गेलेले नाहीत आपले. लय मोठा वर्ग आपला सुद्धा ऊस तोडतोय आणि दुसरे सांगत येतात आमचे ऊस तोडी देत, आणि तो ऊस तोडी देत तर मग 5 ताऱ्याची मीटिंगच काय पाहिजे. ऊस आपले लोक तोडते. त्यामुळे यावेळेस सगळे लोक आपल्या घरी येत नव्हता. पर्याय मात्र खरं बोलून प्रत्येक घराघरात जायचं उद्या किंवा आज संध्याकाळपासून 3 महिने सलग काम करायचं. जो दुसरा पर्याय सांगतोय तेव्हा असा आहे, ज्यांना शेतात राहायचंय त्यांचं येणं होणारच नाहीये आणि आपल्याला पण त्यांना न्यायचं नाही, तर त्यांच्यासाठी एक पर्याय, त्यांनी मुंबईपर्यंत आम्हाला सोडायला 2 दिवस यायचं, 27-28. त्यांनी इथं राहायचं नाही, 2 दिवस त्यांनी काम बुडायचं. त्यांनी इथून गाडी सुरू करायची, थेट मुंबईला पळायची आणि थेट माघारी घेऊन यायचं इकडं पुन्हा. त्यांनी फक्त मुंबईत येऊन आम्हाला सोडायचं आणि आशीर्वाद द्यायचा आणि वापस यायचं. पहिला पर्याय ज्यांना यायचं त्यांनी 10-15 दिवसाच्या तयारी द्यायची. दुसरा पर्याय आहे, ज्यांना यायचं नाही त्यांनी मुंबईला फक्त आम्हाला सोडायला यायचं 27 आणि 28. 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट त्यांनी लगेच वापस यायचं. शेतात कामाला तुम्ही मोकळे. म्हणजे समाज स्पष्ट सांगितलं तर अडचणीत राहणार नाही आणि समाजाला वाटेल की 1-2 दिवसाचा विषय सोडून द्यायचा, पण निश्चित चला. आणि तिसरा पर्याय आहे, ज्या रस्त्यावर आपण गेल्या वर्षी गेलतो, जेव्हा आता रस्ता आपण निवडणार आहे त्या रस्त्यावरती सगळ्या माता मावळ्या आशीर्वाद देण्यासाठी आणायचा हे तिसरा पर्याय. मुला त्यांनी तिथून वापस जायचं. चौथी गोष्ट ह्यावेळेस करायची आपल्याला, ती मात्र सगळेजण लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट अशी आहे, आपल्यातले श्रीमंत मराठे, गरीब मराठे सगळ्याचं कल्याण व्हावं म्हणून भाड्यानं गाड्याला मुंबईत जाते, दिल्लीला जाते, कुठं पण जाते, आंदोलनात मराठी. श्रीमंत मराठ्यांच्या लेकराला सुद्धा आरक्षण लागणारे श्रीमंत मराठी कधी विसरू नका. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना या गोदापट्ट्याच्या बैठकीतून माझे हात जोडून विनंती श्रीमंत मराठ्याला आणि नोकरीत असणाऱ्या सगळ्या नोकरीत असणाऱ्या कर्मचारी मराठ्यांना हात जोडून विनंती आहे, या वेळेस आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. श्रीमंत मराठे आणि नोकरदार मराठे काय करतील, त्यांच्या गाड्या घरी लावतील. गरिबाच्या पुढं एक रुपया जमा करून गाड्यावर मुंबई जातील, पण श्रीमंत मराठ्यांच्या आणि नोकरदार मराठ्यांच्या गाड्या घरी जातात. यांना हात जोडून माझी विनंती की या गोरगरीब लेकरांसाठी तुमची खूप गरज आहे. यावेळेस तुमच्या गाड्या मुंबईपर्यंत फक्त वाटा लावायला एवढ्या आशीर्वाद द्यायला घराच्या बाहेर काढा. या राज्यातले सगळे शिक्षक, या राज्यातले सगळे डॉक्टर, वकील, या राज्यातले जेवढे अधिकारी असतील, प्रशासनातले नोकरीतले जेवढे अधिकारी असतील, त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा. ही हात जोडून गोरगरिबांच्या लेकराच्या वतीनं नोकरदार मराठ्यांना आमची विनंती. कारण ती गाडी घरी लावून काय होणार नाही, पण तुम्ही जर समाजावर उपकार केला, तुमची खराब गाडी ठेवण्याऐवजी तुम्ही जर समाजाच्या लेकरासाठी तिकडं माणसं घेऊन पाठवली तर आपली एकजूट 100 पट जास्त होईल गेल्या वेळेसपेक्षा. म्हणून तुमच्या आधाराची, सहकार्याची आम्हाला गरज आहे. सगळ्या असणाऱ्या व्यावसायिक मराठीची सुद्धा गरज आहे. सगळ्यांनी एक दिवस 2 दिवसासाठी आपण आपल्या सगळ्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही गाड्या घरात समाजावरती संकट उभा राहील ते राहणार नाही.
समाज सगळ्या ताकदीने एक झाला, हा संदेश देशात पुन्हा एकदा मराठ्यांनी द्यायचा आणि सगळ्या मराठ्यांना सांगतो, मराठ्यांचा दरदरा कमी होऊ द्यायचा नाही. कुठल्याच परिस्थितीत श्रीमंत मराठे, नोकरदार मराठे आणि व्यावसायिक मराठे या तिघांनी आणि गरीब मराठ्यांनी मिळून मराठ्यांचा राज्यावरचा आणि देशावरचा दबदबा आणि दरदरा कमी होऊ द्यायचा नाही. सगळ्यांनी बाहेर पडा. 27, 28 आणि 29 ही सगळ्या मराठ्यांना विनंती. बाकीच्याच्यात आपल्याला समाज कुठेही कमी पडत नाही. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. मराठा समाज म्हणजे किती शक्तिशाली आहे आणि किती मायावी आहे. ज्यावेळेस आपण अंतरवाली सोडली, मुंबईला जातो, तर मुंबईपर्यंत आंतरवाली ते मुंबई मराठ्यांनी कुठंही लेकरा बाळाला आपल्या पाणी कमी पडू दिलं नाही, जेवण खूप कमी पडू दिलं नाही. कुठं असं जापान मराठी घरात थांबले नाही, तर आपल्या लेकरा बाळ मुंबईला चालले. मुंबई आणि पुण्यातल्या मराठ्यांना वाटलं आपण जाऊ शकत नाही, पण आपले लेकरं खेड्यापाड्यातले आले तर हे काही लेकरू कशी मरता कामा नाही. पुण्यातल्या आणि मुंबईतल्या मराठ्यांनी ताकदीनं आपल्या लेकरांना पाणी आणि जेवण दिलं, झोपायला जागा करून दिल्या. पुण्याच्या आणि मुंबईच्या मराठ्यांचा उपकार या महाराष्ट्रातले मराठी कधीच विसरणार नाही. इतक्या क्षमतेनं त्यांनी आपली सेवा केली. आताही नगर, पुणे, मुंबई, नवी मुंबई इथल्या मराठ्यांना, या गोदापट्ट्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं आमचा हात जोडून आव्हान आहे आणि विनंती पण आहे, ज्यांना जसं जमलं तशी सेवा येणाऱ्या मराठ्याची 29 करा. पुन्हा तुमच्या लेकराच्या न्यायासाठी महाराष्ट्रातल्या समाज आणि पूर्ण सगळे बाहेर पडायला लागले. कोणीही कमी पडू नका. तुम्हाला जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल, जेवढी तुमची क्षमता असेल, तेवढं पाणी, जेवण उपलब्ध पुन्हा एकदा लेकराला करून द्या. कारण यावेळी करोडोच्या संख्येनं मराठी मुंबईकडे येणार आहे. पुणे आणि मुंबईवरती प्रचंड भार पडणार आहे. परंतु तुमच्या लेकराबाळासाठी, या राज्यातल्या लेकरासाठी, नोकरदार, व्यावसायिक, सगळ्याच मराठ्यांसाठी, शेतकरी मराठ्यांसाठी या महाराष्ट्रातले लेकर पुन्हा मुंबई पुण्याकडे यायला लागले. यांना पाणी, जेवण कमी पडू देऊ नका. तुमच्या जशी क्षमता असेल त्या पद्धतीनं करा. कोणाला जर फक्त एक पाण्याचा बॉक्स देता येत असेल तर तेवढाच खर्च करा, पण द्या. कोणाला बिस्किटचा पुडा देता येतो तर तेवढाच द्या, पण द्या. कोणाला 10 भाकरी देता येतात तेवढ्या द्या. कोणाला 100 देता येतात हे द्या. तुम्हाला जे शक्य असेल तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या क्षमतेप्रमाणे, तुमच्या खिशात पैसे आहेत तेवढ्याच प्रमाण. पण एकही मराठा याही वेळेस या महाराष्ट्रातला येणाऱ्या मराठ्यांच्या पोराला कमी पडू नका. मुंबई पुण्यातल्या पुन्हा मराठ्यांना आमच्याकडून विनंती आहे आणि ते कमी पडणार नाहीत ही खात्री 100% आपल्याला. कारण आपण गेल्या वेळेस बघितलं, नगरपासून, पुण्यापासून ते मुंबई पनवेलपर्यंत, तिकडं नवी मुंबईतले, वाशिमले एकही मराठी आपल्याला कमी पडले नाही. जशी होईल तशी सेवा केली, पण यावेळेस पाऊशी म्हणून आपण सुद्धा तयारी करा. कोणी आपल्याला देईल नाही, लढाई ही आपल्या सुद्धा बळावर करावं लागते. लढायला जाताना बेचाळावर जायचं. आपला समाज आपल्याला कमी पडणार नाही ही 1000% खात्री. पण त्याही पलीकडे जाऊ आपण बेसावध जायचं नाही. आपण सतर्क होऊन जायचंय. आपण आपलं जेवणाचं सगळं साहित्य सोबत घ्यायचं. जर कोणी दिलं नाही तर आपलं एकही लढाई उपाशी मारता कामा नाही, म्हणून तयारी होऊन जायचं. जाताना जे वाहन असेल ते घ्यायचंय. वाटा लावायला तर काही ताण नाही. तुम्ही ह्यावेळेस ट्रॅक्टर घ्या, ट्रका घ्या, जिपा घ्या, टेम्पो घ्या, तुम्ही पिकअप घ्या, तुम्हाला जे वाहन घेता येईल ते घ्या. कोणीही वाहन अडवणार नाही. एकही वाहन अडवलं जाणार नाही. आणि वाहन अडवलं गेल्या वर्षी सारखंच करायचं. जसं घेतं तसंच.
त्याच्यामुळे वाहन अडवलं जाणार नाही ही खात्री आहे. अडवलं तर आपलीच गॅंग आहे, सगळी सगळी टीम आपलीच आहे आणि तुम्ही काय सुईचे नाही. सगळे ते बघितलंय मी गाडीवर काय होतंय, तुम्ही डांबरवर झोपात गाडी आली की त्यामुळे तुम्ही काय त्यांना परवडत नाही. पण वाहन मिळेल ते घ्यायचंय, मुक्कामात राहणार आणि जे सोडायला येणार आहेत त्यांचं तर टेन्शनच नाही. मोटरसायकल टिक मारायचे थेट मुंबई बघा, फक्त दमाने आणायचं. एकाही पोराला धक्का लागता कामा नाही. प्रत्येक माणसानं स्वयंसेवक म्हणून काम करायचं, एकमेकाला पहिल्यासारखीच मदत करायची. पुढं पंक्चर झाली, पंक्चर काढू लागायचं, त्याला हवा भरू लागायची, जेवण द्यायचं, पाणी द्यायचं. त्याची गाडी बंद पडली त्याला सहकार्य करायचं, कोणाला लागलं त्याला दवाखान्यात घेऊन जायचं. हे सगळं काम आपण आपलंच करायचं. रस्त्याने आंतरवालीपासून मुंबईपर्यंत आसपासच्या खेड्यातल्या पोरांनी आणि रस्त्यावरच्या खेड्यातल्या पोरांनी पंक्चरचे दुकानं सज्ज ठेवायचे. कोणाला अडचण येऊ नये म्हणून अडचण आली, गाडी पंक्चर झाली, ताबडतोब पंक्चर काढून द्यायची. गाडी बिघडली ताबडतोब फिटर लोक जेवढे तेवढ्या फिटर लोकांनी गेल्या वर्षीसारखं रोडवरती त्या थांबायचं. ज्यावेळेस गेल्या वेळेस आपण तयारी केली होती तेच आव्हान पुन्हा आपल्याकडून एकदा या फिटर लोकांना, पंक्चरवाल्यांना जेवढ्या अडचणी येतात तेवढ्या लोकांनी पुन्हा पहिल्यासारखं रस्त्यावर थांबा. राज्यातल्या डॉक्टरांनी सगळ्यांनी टीमा तयार करा. 5-5, 10-10 किलोमीटर अंतरावरती तुमचे दवाखान्याचे स्टॉल असू द्या. मुंबईपर्यंत अंतरवालीपासून त्या मुंबईपर्यंत 5-5, 10-10 किलोमीटरवरती सगळ्या डॉक्टरांनी आपण आपले स्टॉल मंडप टाकून ठेवा. कोणाचं दुकान लागलं, काय अडचण आली ताबडतोब तिथंच उपचार त्याच्यावरती झाले पाहिजे तेवढी काळजी घ्यायची. आणि सगळ्या डॉक्टरांना आपण आव्हान आहे की सगळे मुंबईत सुद्धा तुमचे स्टॉल असू द्या. कारण आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, ते बीकेसी असो, कुठलंही मैदान किंवा रस्ते आणि मंत्रालयाचा परिसर आपल्याला पुरणार नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमा जास्तीत जास्त, पहिले ते शेकड्या नव्हत्या, यावेळेस हजारात तयार करा. कारण यावेळेस खवळून मराठा समाज हा मुंबईकडे येणार आहे. कारण ही आता अंतिम लढाई आहे, जिंकल्याशिवाय माघारी यायचं नाही. हे शब्द कानून लोक ते सुद्धा सांगतो. कान आणि डोळे नीट ठेवून ऐका. तुमच्या चुळबुळीमुळे तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत आणि मग समाजातले असणारे सरकारची बाजू घेऊन चुळबुळ करणाऱ्या पायदाशी आपल्याला त्रास देते. सरकारचा प्रतिनिधी बनवून आपल्यात फड्या घालणारा लय तर लय 9च्या 10च्या पुढे भरतच नाही. पण ती सवय लागलेली असते, ती एक जन्मताच खोड असते. ती खोड त्याची मोडत नाही. समाज मोठा व्हावा हा त्याचा उद्देश नसतो. त्याचा उद्देश असतो तो स्वतः मोठा व्हावा म्हणून त्याची खोड मोडत नाही. म्हणून त्या विदुषक आपणादी आपलं संभ्रम करतात. का वापस यायचं नाही याचं उत्तर आत्ताच तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो. म्हणून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. माघारी काय यायचं नाही म्हणतो आणि गेल्या वेळेस आपण काय घेऊन वापस आलो. कारण हे तुम्हाला राज्यभर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरायचंय, सांगायचं. म्हणून तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली म्हणजे 2012च्या कायद्यात बदल केल्यानं आता 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष म्हणजे आता सरकार आपल्याला वापस जा म्हणू शकत नाही. कारण याच्यापेक्षा वेळ या देशात कोणीच दिला नसेल तेवढा वेळ आपण सरकारला दिला. तुम्ही दोघं थांबा, राहा नाही काय राहा. मी तळतळून सांगतोय तुमच्या दोघांचं बरोबर चालेल. थांबा जरा, हे कळू द्या. तोंड गोल्ड पडायला मग बघा. या समाजाचे तळमळ समजून घ्या. मी काय सांगतो तुम्हाला काहीच माहित नाही. आता जर विचारलं तर एक केलं तर परत तुम्हाला सांगता यायचं मी आता काय म्हणलोय. तुम्हाला हे लोक म्हणून मग हे यांचं साधं. तुम्ही व्यवस्थित लक्ष देत नाही. काय ठरलंय, काय बोललंय, मीडियावर काय ठरलंय, व्यासपीठावर अंतरमध्ये काय ठरलंय आणि म्हणणारा काय म्हणतोय. तुम्ही जर बरोबर ऐकलं, हे बघा मराठ्यांनी चतुर्बुद्धीना वागायचं. वाईट दिवस आहेत बरं का, मुतायला सुद्धा जाऊ नका.
दिवस वाईट येईल, चाणाक्षमध्ये ठेवा. कधी तुमच्याशी मैत्री करते आणि कधी तुम्हाला धोका देते, माहीत सुद्धा होणार नाही. इतके चतुर्बुद्धीनं ते वागायले. तुम्ही आणि मी फक्त गाठीली आणि खोट्या प्रतिष्ठेत जगून समाजाचा वाटोळ करतो. आणि आता बाजारांनो गोदा पट्ट्याने मी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समाजाचं वाटोळ होऊ दिलं नाही, देणार सुद्धा नाही. त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त यांना आपण नीट लक्ष न दिल्यामुळं त्यांचं भागतंय. सगळ्या स्वैर्याची अधिसूचना काढलेली 1.5 वर्ष झाले तर तुम्ही सगळे साक्षीदार आहे. याच्यापेक्षा सरकारला वेळ द्यायचा किती, म्हणून अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईच्या बाहेर आता पाय टाकायचा नाही. दुसरा मुद्दा, मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेट घेतल्याशिवाय सरकारला यावेळी सोडायचं नाही. त्याचं कारण सांगतो. सातारा संस्थांचं गॅजेटमुळे पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार आहे, सगळा. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटमुळं मुंबई पासूनचा सगळा प्रांत, खानदेश आणि अर्ध्या विदर्भापर्यंत कोणीच राहत 3 गॅजेटमुळं. आणि मराठवाड्यातल्या गॅजेटमुळं मराठवाड्यातला एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही. एक सुद्धा असं अभ्यासकाचं म्हणणं आहे. आता काय झालं, आता खरी खोटी सांगतो तुम्हाला. काही जण म्हणतो हैदराबादचं गॅजेट देत होते, येणेच घेतलं नाही म्हणजे मी आपलं मराठवाड्यात आधी बघायचं तर सगळ्या राज्याचं घेऊन बसते. आपलं देत होते तर घ्यायचं होतं, पटकून मोकळं व्हायचं. आपला मराठवाड्याला अडचणी ते बाकीच्याला भरपूर आहे असंच म्हणत होते ना. हैदराबादचं गॅजेट घ्यायला, हैदराबादचं गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ आहे का? सडलेल्या मेंदूच्या सरकारने तो खांद्यावर हात टाकला म्हणून तोही पैदास मराठीच्या विरोधात बोलायला लागली. आणि बरं ते जर सरकार द्यायला लागलं गॅजेट तर मला काय चावलं का करू लागत? एका नोंदीसाठी जीव तळतळतोय मी, एवढं मोठं गॅजेट सोडील का? एका नोंदीसाठी जीव तळतळतो ना. एक नोकरी देण्यासाठी, एक घर आरक्षणात घालण्यासाठी रात्र दिवस उपाशी तापाशी राहून काम करतो. एवढं मोठं गॅजेट घेणार नाही का मी? बरं तुमचं एवढं जर ध्यानात यायला पाहिजे होतं, त्याचं त्या सोडून ते एकदा मंत्री बघून आलं की ते होतच ते. हे अवलाद होणार नाही, कारण तुम्ही सुद्धा असा अवलाद लागला आंदोलन म्हणून मला, म्हणून आपल्यात बदल होणार. तुम्ही एवढं तर डोक्यात घ्यायला पाहिजे होतं. बाकीचं काय म्हणायचं मग बदनामी करणारे असतील, टीका करणारे असतील, हे प्रत्येक क्षेत्रात असू द्या, म्हणून त्या काय म्हणायचं, नाही घेतलं काय जाऊ दे, म्हणून ते त्याला काय म्हणायचं. पण तुमचं एक लक्षात यायला पाहिजे होतं, ज्यावेळी शंभूराजे देसाई साहेब आंतरवालीच्या व्यासपीठावर आले त्यावेळेस मीडियात लाईव्ह सुरू होतो. आपण त्यांना म्हणत होतो तुम्ही गॅजेट का आणत नाही हैदराबादमधून, म्हणत होतो का नाही? मग याचा अर्थ तुम्ही एवढं डोकं लावायचं हे हैदराबादमधून गॅजेट आण म्हणते, याचा अर्थ गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ नाही का काय? आणि मग ते सरकार पक्षाचं कसं काय प्रतिनिधी म्हणतोय देत होते तरी घेतलं नाही, याचा अर्थ गॅजेटच नाही महाराष्ट्र सरकारजवळ. शंभूराज देसाई साहेबांनी सांगितलं मी जातो गॅजेट घेऊन येतो. महाराष्ट्र सरकारकडे गॅजेट नाही, हे हैदराबाद सरकार देत नाही, आंध्र प्रदेश सरकार देत नाही. म्हणलं तुम्ही घेऊन या, लागू करा. आणि मी तर भेदभाव करू शकत नाही. मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र, तसाच कोकण, तसाच मुंबई, खानदेश, विदर्भ माझ्यासाठी सगळे मराठी मायबापाप्रमाणे, त्यामुळे मी भेद करू शकत नाही आणि कधी करणार पण नाही. मग शंभूराजेंनी सांगितलं मी हैदराबादला जातो, घेऊन येतो. ते इमान घेऊन गेले. उद्या महाराष्ट्राला माहिती त्यांच्या जवळ गॅजेट दिलं नाही.
त्यांनी सांगितलं प्रशासनातले लोक पाहिजेत, तुम्ही मंत्री आहेत. त्यांनी जामवरती व्यासपीठावर सांगितलं करा त्यावेळेच्या बाईट, आणि मला म्हणता घेतलं नाही. मी काय सांगतोय हे तुमच्यासाठी लय महत्वाचं. मग शंभूराजे पुन्हा गेले 2 महिन्याच्या फरकानं, सचिव सोबत घेऊन गेले. तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडच्या मुख्यमंत्र्याला फोन लावला आणि सांगितलं तुमचे मुख्य सचिव आमचे मुख्य सचिव आम्ही पाठवतोय, अटेस्टेड करून पाहिजेत आम्हाला त्या हैदराबाद संस्थांच्या मराठवाडा गॅझेटच्या असणाऱ्या नोंदी. हे शंभूराजेचे शब्द आहेत, माझे नाही. मग ते अटेस्टेड करण्यासाठी पुन्हा हे सगळे सचिव त्याचे सचिव बसले आणि शंभूराजे साहेबांनी अंतरावलीच्या व्यासपीठावर येऊन सांगितलं आम्ही गॅझेट आणलंय, अटेस्टेड करून सगळ्या कॉप्या आणल्या. हे सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं. मग त्याच वेळेस मनाने शिकायचं आपण सगळ्या, बुद्धी आपली तेच ठेवायची. कोण काय सांगताय लगेच त्याच्यावर भरोसा. माझ्या मराठ्याने ठेवला नाही तो भाग वेगळा, कारण मराठ्यानं माहित होतं मी चूक नाही करत. आणि मी एकही पाहू तुमचे मान खाली होईल असं आतापर्यंत उच्चारलं नाही, उच्चारणार सुद्धा. आता ते गॅझेट पुढचं सांगतोय, आता ते गॅझेट शंभूराजे साहेबांनी देसाई साहेबांनी येऊन सांगितलं आम्ही अटेस्टेड करून आणलंय, त्याच्यावर अभ्यास सुरू आहे. पण योगायोगाने तुमच्याही कानावरती गोष्ट पडली म्हणून सांगतो. 30 एप्रिलला 58 लाख रुपयाचा अहवाल शिंदे समितीने सरकारला दिला. त्याच दिवशी सांगितलं की 30 जूनला हैदराबादचा गॅझेटियर, सातारा संस्थानचा गॅझेटियर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटियरचा अहवाल आम्ही 30 जूनला सरकारकडे देणार. आता त्या नोंदीला मरण आहे 58 लाख आणि गॅझेटचा सुद्धा आवाज देणार आहे. आता खरे तुमचे दिवस आले. हैदराबादचं सह दोन्ही गॅझेट घ्यायचे आता तुमचे दिवसात आता टाकतील बाहेर. आता काय सरकार कसं काय देत नाही? आता म्हणा तुम्ही ते देत होते नाही घेतलं नाही, आता म्हणा. मग ठीक आहे, तुम्ही म्हणा देत होते घेतलं नाही, आता म्हणा आता शोभत तुम्हाला. यावेळेस गॅझेट 100% घेतल्याशिवाय मागं फिरायचं नाही म्हणजे नाही. जी किंमत मोजायची वेळी ती मोजायची आपली समाजासाठी तयारी. नशिबानं मराठ्यांच्या बाजूला मराठी एक राहिल्यामुळं यश मिळालं. हे जे 70 वर्षात झालं नाही ना, एकजूट कशी असती हे उभ्या महाराष्ट्राला बघितलं. म्हणून पुन्हा सांगतो आणखी एकजूट करावं लागणार आहे. आपल्याला थांबून चालणार नाही, आणखी एकजूट करावं लागणार. आणि तिसरा मुद्दा सांगतो. पहिला सांगितला सगळ्या स्वायत्त अंमलबजावणीचा, दुसरा सांगितला हैदराबाद गॅझेटचं, तिन्ही गॅझेटचं, आणि तिसरा मुद्दा ज्यावेळेस गिरीश महाजन साहेब अंतरावलीला आले होते त्यावेळेस त्यांना आपण सांगितलं होतं मराठा आणि कुणबी एकच आहे, तो GR काढलेला आम्हाला पाहिजे. ज्याला घ्यायचं ते घेईल, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही, पण अध्यादेश मराठा आणि कुणबी एक असल्याला पाहिजे. त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं, कारण तुम्हाला मला जुनी आठवण करून देणं खूप गरजेचं, कारण लेकरं 7 करोड मराठीच्या मुख्य होणार ते लक्षात ठेवा. म्हणून जुने आठवणी तुम्हाला करून देणं गरजेचं आहे. त्यावेळी गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं कुठलाही कायदा जर पारित करायचा असला आणि तुमच्या मान्याप्रमाणे जर आम्हाला अध्यादेश काढायचा असला तर कायदा पारित करायला आधार लागतो. आता शिंदे समितीने 30 एप्रिलला 58 लाख रुपयाचा अहवाल सरकारकडे दिलाय. आता मराठा आणि कुणबी एक हे GR काढल्याशिवाय सुद्धा मराठ्यांनी मुंबई सोडायची नाही. 3 गोष्टी क्लिअर कट आहेत. मागं हटायचं काम नाही. आणि आपल्या पोराचं लय पण नव्हतं, अर्ध्याचं माघारी आलो, अर्ध्याचं माघारी आलो तर चला पुराच घुस आला. काय करतो बघा आता घुस पुरा झाला, अर्ध्यातून आलो ना आता सगळंच आता काय करतो, काहीतरी बेस असायला.